नमस्कार. आज आपण एका खास जमिनीच्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत. देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन. अनेकांना वाटतं की ही सामान्य वडिलोपार्जित मालमत्ता आहे, पण कायदेशीरदृष्ट्या यात बरीच गुंतागुंत आहे. आपल्याला काही लेख आणि नोंदी मिळाल्या आहेत, तर त्या आधारावर विक्री आणि वारसा हक्कांबाबत नेमकं काय आहे ते समजून घेऊया. हो, नक्कीच. आणि सुरुवात करूया अगदी मुळापासून. देवस्थान इनाम वर्ग 3 म्हणजे काय? तर ही अशी जमीन आहे जी खास देवस्थानसाठी किंवा धार्मिक कामांसाठी दिलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची मालकी कोणा एका व्यक्तीकडे नसते. ती कायदेशीररित्या देवाच्या नावावर किंवा संस्थेच्या नावावर असते. अगदी सरकारी कागदपत्रांमध्ये पण मालक म्हणून देवस्थान किंवा ट्रस्ट असाच उल्लेख सापडेल. अच्छा. आणि स्रोतांमध्ये एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसतेय की या जमिनी विकता येत नाहीत. इतके कडक निर्बंध का आहे त्यावर? अगदी बरोबर. या जमिनी विकता येत नाहीत, त्या गहाण ठेवता येत नाहीत आणि त्यांची वाटणीही करता येत नाही. याचं कारण म्हणजे मालकी देवस्थानाची आहे, व्यक्तीची नाही. आणि जर कुणी असा प्रयत्न केलाच, म्हणजे नियम डावलून विक्री, गहाण किंवा वाटप केलं, तर ते पूर्णपणे बेकायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर सरकार ती जमीन काढूनही घेऊ शकतं. म्हणजे भोगवटा हा शब्द महत्वाचा ठरतो इथे. हो, अगदी. भोगवटा म्हणजे फक्त जमीन वापरण्याचा अधिकार किंवा तिची व्यवस्था पाहण्याचा अधिकार. पण हा अधिकार सेवेशी जोडलेला असतो, मालकी हक्काशी नाही. त्यामुळे काय आहे ना, वहिवाटदार, पुजारी किंवा त्यांचे वारस यांना विक्रीचा अधिकार मिळतच नाही. आणि कुळ कायद्यानुसार सुद्धा कुळ किंवा वारस ही जमीन विकत घेऊ शकत नाहीत. अच्छा, म्हणजे मालकी हक्क आणि वापरण्याचा हक्क यात मोठी कायदेशीर तफावत आहे. पण मी असंही ऐकलंय की काही अगदी अपवादात्मक परिस्थितीत हस्तांतरण होऊ शकतं. हे खरं आहे का? पण त्यावर भर द्यायला हवा की ते अत्यंत अपवादात्मक परिस्थितीचंच शक्य आहे. उदाहरणार्थ समजा एखादी मोठी सरकारी योजना आहे आणि त्यासाठी जमिनीची गरज आहे, तर मग शासनाची लेखी पूर्वपरवानगी लागेल. जिल्हाधिकारी, धर्मदाय आयुक्त अशा अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल. पण हे नियम नियमित परिस्थितीत अजिबात लागू होत नाहीत. हे अगदी क्वचित घडतं. आणि समजा कोणी नियमबाह्य व्यवहार केलाच तर? तलाठी किंवा तहसीलदार यांना पूर्ण अधिकार आहे की ते असे व्यवहार थांबवू शकतात आणि ती जमीन सरकारच्या ताब्यात घेऊ शकतात. कायदा याबाबत स्पष्ट आहे. हां, विक्रीचा नियम तर आता बराच स्पष्ट झाला. पण मग पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या कुटुंबांचं, त्यांच्या वारसांचं काय? त्यांना जमिनीवर काहीच हक्क मिळत नाही का? हा एक खूप महत्वाचा आणि साहजिक प्रश्न आहे. इथे वारसा हक्क आहे, पण तो सामान्य मालमत्तेसारखा नाही. म्हणजे तो जन्माने आपोआप मिळत नाही. हा हक्क पदाशी जोडलेला असतो. म्हणजे देवस्थानाची सेवा करणं, पुजारीपद सांभाळणं, व्यवस्थापन पाहणं या कामांशी. वारस म्हणून नाव लागायला प्रत्यक्ष सेवा करणं आवश्यक मानलं जातं. अच्छा, आणि जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर काय होतं? स्रोतांमध्ये काहीतरी पाळी पद्धत किंवा शिष्य निवडण्याबद्दल उल्लेख आहे. अगदी बरोबर. एकापेक्षा जास्त पात्र वारस असतील तर अनेक ठिकाणी पाळी पद्धत वापरली जाते. म्हणजे सेवेची जबाबदारी आळीपाळीने विभागली जाते. किंवा काही मठांच्या बाबतीत जर मठाधिपतींना वारस नसेल तर ते योग्य शिष्य निवडू शकतात. पण पुन्हा एकदा सांगते, या वारसांना किंवा शिष्यांना जमिनीची मालकी मिळत नाही. मालकी नाहीच मिळत? नाही, त्यांना फक्त सेवादार किंवा वहिवाटदार म्हणून सेवा करण्याचा आणि व्यवस्था पाहण्याचा हक्क मिळतो. ते जमीन विकू शकत नाहीत, वाटू शकत नाहीत किंवा गहाण ठेवू शकत नाहीत, कारण मालकी कायम देवस्थान किंवा ट्रस्टकडेच राहते. ती अबाधित असते. तर थोडक्यात सांगायचं तर देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन विकणं कायद्याने जवळजवळ अशक्य आहे. आणि वारसांना मिळणारा हक्क हा मालकीचा नसून तो पूर्णपणे सेवेशी संबंधित आहे. हेच मुख्य सार आहे, बरोबर? अगदी तसंच, अगदी बरोबर पकडले. आणि म्हणूनच कोणीही कोणताही व्यवहार करण्याआधी किंवा आपल्या हक्कांबाबत खात्री करण्याआधी तहसीलदार कार्यालय किंवा धर्मदाय आयुक्त कार्यालय यांच्याकडून सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी काय आहे ना, ती जमीन कायदेशीररित्या देवाची किंवा संस्थेची मालमत्ता आहे. तर आज आपण देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनींच्या विक्री आणि वारसा हक्कांबाबतचे जे किचकट नियम आहेत ते थोडे सोपे करून पाहिले. मुख्य मुद्दा हाच की विक्रीवर कडक निर्बंध आहेत आणि वारसा हक्क हा मालकीचा नाही तर सेवेवर आधारित आहे. हो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा, हे जे नियम आहेत
ते एका बाजूला पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या कुटुंबांचे हक्क आणि दुसऱ्या बाजूला देवस्थानच्या मालमत्तेचं संरक्षण, ह्या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न कसा करतात हे बघण्यासारखं आहे. अर्थात प्रत्येक प्रकरण वेगळं असू शकतं, त्यामुळे कायदेशीर मार्गदर्शन घेणं नेहमीच शहाणपणाचं ठरतं.